नमस्कार मित्रांनो, मी संतोष पड्या ब्लॉगवरती पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून आणि मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, लग्नाचे व्हिडिओ येतात, परंतु काय नेमका शिमगा चालू आहे. तुम्ही म्हणत असाल शिमग्याचे व्हिडिओ येत नाही, परंतु काय आलं की शिमग्याचे व्हिडिओ करायला काय हे कामाधंदे तेवढं अडकलेलं आहे. हे बघा सगळीकडे पाठीकडे बांधकाम चालू आहे इकडे आमचे, त्यामुळे कामातच जरा वेळ मिळत नाही हो इकडे तिकडे जायला आणि पालख्यांचे व्हिडिओ घ्यायला. म्हणून काय करतो की जिथं लग्नाला जातो, कुठे काय साखरपुड्याला जातो, ती व्हिडिओ टाकतोय. परंतु आज आपण बघूया, एक पालखी आमच्या गावात प्रथम येणार आहे शिमग्याच्या निमित्तानं. पहिलंच तिचं आगमन होणार आहे गावात या शिमग्याच्या निमित्ताने. तर कुठली पालखी येणार आहे ती मी बघितल्यावरच तुम्हाला सांगेन आणि मग तुम्हाला ते पाहायला मिळेल पालखी आपली कुठली येणार आहे शिमग्याच्या निमित्तानं. शिमग्याच्या होळीचे दिवस सुरू झालेले आहेत, परंतु एक मित्रांनो आठवण ठेवायची की शिमग्याची होळी पण आपण जागेची झोली मात्र टिकवून ठेवायचं, कारण का आपली जागा फार महत्त्वाची आहे. आणि या शिमग्याचा सण साजरा करताना आम्ही कोकणकर म्हणतो आमचा शिमगा. पण जर आपल्या जागाच अस्तित्वात नसतील, आपण आपली अस्मिता घालवून बसू, आपलं अस्तित्व घालवून बसू जागा विकून, तर आपल्याला काय ही होळीसुद्धा आपल्याला सण साजरा करायला खूप जड जाईल पुढे पुढे. म्हणून शिमग्याचा हा सण साजरा करताना आपले सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी आपण लक्षात ठेवूनच काम करायचं आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो की चॅनलवर कोण नवीन नसेल तर शिमग्याच्या निमित्ताने सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, बेल आयकॉन बटन ऑल करायचं नाही, व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा आहे. हे बघा मित्रांनो, आपल्याला पाहतोय शिमग्याच्या निमित्ताने या दोन म्हाताऱ्या वाट बघतायत. पालखी येत आहे आणि वटीवर बसल्यात. आता वटी पूर्वीसारखी गायब झाली, पण पडवीत बसल्याने वाट बघतायत. एक पालखी येते ना शिमग्याच्या निमित्ताने. आणि दादांचं इकडे का मुंबईवर आले पण स्पेशल झाडू बनवायचं काम चालू आहे बघा. अगदी मुंबईला गेले तरी कला विसरत नाही गावची झाडू बांधायची. कशा पद्धतीने झाडू बांधतात, हिराची झाडू. पूर्वी हिराच्या झाडूशिवाय आपलं काय काम चालायचं ना. आता आपण लाद्या बिद्या मारल्यात म्हणून त्या काय झाडवा वापरताय कसल्या तर मुलायम झाडू. पण ह्या सुंबाच्या कोपरीने जी झाडू बांधण्याची कला आहे ना ती वेगळीच आहे मित्रांनो. बघा कशा प्रकारे झाडू बांधतात. मित्रांनो, आपल्याकडे आले पालखी देहेंची सातांबे गावात. शिमग्याच्या निमित्ताने अगदी पहिलंच आगमन झालेलं आहे देहनगावच्या पालखीचं. त्याबद्दल अगदी खरोखर सगळ्या मंडळींना अगदी शिमगा उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. अगदी शिमगा उत्सव हा देहन पालखी आणि खेळ्यांना सुद्धा काही खेळी रंगलेल्या आहेत पालखीच्या याच्यामध्ये. आणि त्या सगळ्या खेळ्यांना अगदी सगळ्या या पालखीसोबत आलेल्या सगळ्या खेळांना पुन्हा एकदा संतोष पडे युट्यूब चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा शिमगा उत्सवाच्या. आणि येणाऱ्या धुलीवंदनेच्या सुद्धा मनसे म्हणजे पाटील आहेत या पालखीचे. आणि सगळी मंडळी तिकडे बघितली आपण. तर आता ही गाव घेणार आहे पालखी आणि मग पुढे पुढे जाईल चाचवली वगैरे, चाचवली अंधरला अशा प्रकारे जाणार आहे. तर या शिमग्या निमित्त सगळे अगदी खेळे आलेले आहेत आणि आता आपल्याकडे गावात त्याचं आगमन झालेलं आहे. प्रथमच आपल्या शिमगा उत्सवाच्या या 7व्या होम्याच्या दिवशी तिचं आगमन झालेलं आहे. खेळे आलेले आहेत आणि बारकी बाय घालते पालखीच्या समोर की देवा मला सुखी ठेव म्हणून, चांगले ठेव. तर अशा प्रकारे घालताना बघतोय आपण. आणि अशा या देहेंच्या पालखीचं आगमन झालेलं आहे या शिमग्या निमित्त. तर पुन्हा एकदा आपण नक्कीच सगळे खेळी रवी वाटावले एक नाण्याची वटी बनलेली आहे.
सो सगळी मंडळी आपली बघतोय आपण आलेली आहे या देहेनगावची आणि देहेन कांशेवाडी तळवटकरवाडी वगैरे अशा ज्या वाड्या आहेत त्या दोन्ही वाड्यांची मिळून ही माणसं आलेली आहेत, पालखीसोबत खेळले आलेत आणि या खेळांचं आपण स्वागत केलेलंच आहे. आता आपलं गाव घेतलं की मग चाचोली जाणार, चाचोलीतून पुढे आंजरला वगैरे असा प्रवास चालू असणार आहे या शिमग्यानिमित्त या पालखीचा आणि शेवटला पुन्हा आपल्या चांदिनी मार्गे पुन्हा गावी जाईल. तर मित्रांनो आत्ता आपण या देहेनगावच्या पालखीचं दर्शन घेतलेलं आहे. भैरीदेवाचं आज आपल्याला दर्शन घडलेलं आहे आणि अजून ही सुरुवात झालेली आहे आपल्या शिमग्याची. पुढे बघूया आता. म्हटलं होतं ना पालखी कोणती, तर देहेंची पालखी आलेली आणि माझ्यासोबत कोण, स्वराज बघा आमट्याचे हे केलं. स्वराज इकडे बघा, बघा स्वराज, हा बघा स्वराज पालखी कशासाठी आलाय तर पालखी नाचवायला. स्वराज पण स्वराज आलेला आहे पालखी नाचवायला देहेंची. ए स्वराज पालखीला खान घालायचं आपल्याला, वाजा वाजवायचा आहे, वाजवशील ना? हो. हा तर आता आपल्याकडे आपल्या घरी दारी शिमग्याच्या निमित्ताने आपल्या दारी सुद्धा देव येणार आहे थोड्याच वेळात आणि देवासाठी बघितलं सकाळी सारवण विरवण करून कणे बिणे काढलेले आहेत आपल्या आईने आणि कणे काढून हे देवाचं स्वागत करण्यासाठी हे केलेलं आहे, तयारी केलेली आहे. हे बघा. सो मित्रांनो पालखी आल्याच्या नंतर आपल्या दारात आपण तिचं स्वागत करूया आणि मग नंतर तिचा निरोप घेऊया तिच्या प्रवासाला पुढच्या. आणि या शिमग्याच्या निमित्ताने अशीच प्रथमतः सुरुवात झालेली आहे देहेनगावच्या या भैरी देवापासून. तर भैरी देवाचं सुद्धा आपल्याला दर्शन घडलेलं आहे, परंतु आपल्या दारी आल्याच्या नंतर आपण तिची पूजापाठ जी काय ओटी बिटी वाढणार आहोत आणि मग तिला आपल्या पुन्हा परतीच्या प्रवासाला सोडणार आहोत. बसवणार आहोत. या शिमग्याच्या निमित्ताने आपल्या घरी देव आलेला आहे आणि देवाचं आपण स्वागत केलेलं आहे, बघतोय आपण. सो पालखी आपल्या दारी आलेली आहे या देहेनगावची भैरी ची पालखी आणि आज मला वाटतं दुसरा दिवस आहे ती बाहेर पडलेल्याचा. कालपासून पालखी बाहेर पडली 6व्या होमापासून आणि आज आपल्या घरी आल्या. आई अगदी पूजन यथोचित पूजा करते, बघतोय आपण या भैरीमध्ये. त्या पालखीच्या आतमध्ये अनेक प्रकारचे चांदीचे वेगवेगळे देव आणि प्रमुख देव म्हणून मध्ये जो बसवलेला आहे भैरी देव असं आपल्याला दर्शन घडतंय त्याचं. हे बघा संपूर्ण दर्शन घडतंय. बाकी तर देवांची नावं मला माहीत नाही, परंतु कालकाय वगैरे सगळे असतील, अजून कोण देव असतील तर त्यापैकी हे देव आहेत आणि हा प्रमुख देव म्हणून भैरी देव याच्या नावाने जी पालखी आज बाहेर पडते शिमगा उत्सव करण्यासाठी तो हा प्रमुख भैरी देव आहे. पंथी झाले उलटी. पडेल आकाचं नाव काय? सुलोचना. सुलोचना पंढरपूर.
जे देवर कसलो जण पडेल माहेरची ओटी आहे तुला यावती दुनकारशी दोन पैसे देऊन देशील रोग भावी देवा देहनबाल गावची पालखी आपल्याकडे आले. माझ्यासोबत आहेत सुकोंडीचे सरपंच आणि देहनचेच हे सगळी मंडळी आहे आणि देहनमध्ये राहतात ही सगळी आमची सगळी मंडळी आले. त्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या घरी पालखी आणल्याबद्दल. दरवर्षी पालखी आणत राहू हीच पहिली देवाच्या प्रार्थना करतो आणि तेच काम करतो. सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा आणि शिमगावचं सगळ्यांना सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच भैरीच्या चरणी प्रार्थना.